नमस्कार, मी कल्पेश पाटील. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. जसं तुम्ही काल बघितलं माझा कालचा ब्लॉग पडला असेल वैष्णोदेवीचा, तर आज आम्ही चाललो शिवखोडी आणि जरा साईट सीइंग पण करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर लाईक करा. नाश्ता करून झालेला आहे. आमचा ड्रायव्हर पण खाली आलेला आहे. बॅग वगैरे पॅक्स आहे सर्व. आता आम्ही निघतो शिवखोडीला. आता आम्ही निघालो आहे शिवखोडीला. कार आली, आम्ही डायरेक्ट निघालो. थोडीशी शॉपिंग केली इथून कटरामध्ये. तर डायरेक्ट भेटू आपण शिवखोडीला. रस्त्याला साईट सीइंग आहेत, ते करत करत आपण निघू. जय माता. तर निघतोय कटरावरून. कालचं दर्शन खूप छान झालं. कालचा ब्लॉग बघून घ्या तुम्ही एकदा, मी टाकलेला आहे वैष्णोदेवीचा ब्लॉग. हा न्यू ट्रॅक आहे ताराकोटचा. काल आम्ही इथे चालतो चुकून, रिक्षावाल्याने आम्हाला चुकून इथे आणलेला. तर हा एक रस्ता आहे, जर तुम्ही वैष्णोदेवीला जात असेल तर नवीन रस्ता आहे. जय माता दी बोलतो आणि कटराला बाय बाय करतो. जय माता दी. जय माता दी. जय माता दी. जय माता दी. जी नदी बघता क्या है नाम इस नदी का? चिनाब. चिनाब नदी. हाच पाणी ना पाकिस्तानला जातो आपल्याकडं ना. ही चिनाब नदी. लिहिलंय का बोर्ड लावलंय का? चाय प्यायला थांबलोय शिवखोडीला जाता जाताच. हे जे दिसतंय ना, इथे बागेश्वर धाम आलेले गेल्या महिन्यात आणि इथे काहीतरी 108 यज्ञ केले ते खूप मोठं. ते ड्रायव्हर स्टोरी सांगत होता आम्हाला. तिथे चाय पितो आणि रस्त्याला साईट सीइंग असेल तर बघत निघतो, नाही तर डायरेक्ट शिवखोडीला भेटूया. आम्ही निघालो चहा प्यायला. यांचं म्हणणं इथं रेअरली ऊन पडतो. एकदा रस्ता ओले झाले की लवकर सुकत पण नाही होत. चारी बाजूला डोंगर आहेत ना. ही रिक्षात बसलेलं आहे मस्त. इथून आता शिवखोडीला जाणार, कारण की काहीतरी कार अलाउड नाहीत तिथे. इथून ही रिक्षातून कंपल्सरी आहे. त्यामुळे रिक्षातून उतरलोय आणि चाललोय आता. इथे यात्रा पर्ची काढतो आणि मग भेटतो. इथे जाम नुसते मागे लागतात, हे घोडे घ्या सर, घोडे घ्या सर. नाही चाहिए घोडे हम लोग को. पर्ची काढलेली आहे दोघांची. इथून सुरुवात करणार ही कमानी. आमच्या बॅग चेक करून आम्ही इथून सुरुवात झालेली आहे. हर हर महादेव, जय बोले. तर आमची ट्रेक स्टार्ट होते. बघत राहा व्हिडिओ. शिवखोडी 3.5 किलोमीटर. 3.5 किलोमीटरची ट्रेक आहे. मजा येणार आहे. मी गेल्या वर्षी पण केलेली आहे. सिद्धेशचा फर्स्ट टाईम आहे, आज सेकंड टाईम आहे. काल वैष्णोदेवी चढून उतरलो आम्ही. आमचे पाय जरा दुखत आहेत, थोडे थोडे जाणवतात. एवढे लवकर थकत नाही आम्ही. गजमुखी पर्वत. हा गणेशमुखी पर्वत. ही सोंड आहे, ते कान मोठे, मधीत लाल लाल डोळे. गजमुखी पर्वत. वरती ताज. गजमुखी पर्वत, गजमुखी, गणेशमुखी. अशा छोट्या छोट्या गोष्टी
लोकल लोकांकडून समजतात. आम्ही 1:30 वाजता चालू केलं तर 3.5 किलोमीटर होता. आता 1:47 झाले. 2.2 किलोमीटर बाकी आहे. मस्त वातावरण आहे, मजा येते चालायला. ऊन बिलकुल नाही आणि गरम तर बिलकुल जाणवत नाही. का गेल्या वर्षी मी आलतो तेव्हा इथे फोटोज काढलेले, तर पाणी तेव्हा खूप पाणी होता, तर बिलकुल नाही आहे, पूर्ण सुकलं आहे. मी फोटोज टाकीन त्याचे आणि इंस्टाग्रामला माझे सर्व फोटोज आहेत, तुम्ही फॉलो करू शकता. __ कल्पेश पाटील _ अर्ध्या तासात पहिला स्टॉप घेतला आहे. अजून पाऊण तास लागेल चढायला. पाऊण तासात कंप्लीट करेन. बघू आता परत चालायला सुरुवात केली आहे. पाय लगेच भरतात चालता चालता, तर इथलं वातावरण थकून देत नाही माणसाला. आता 1 किलोमीटर राहिलेला आहे शिवकोडी. अर्ध्या तासात पोचलो, म्हणजे 2.5 किलोमीटर केला. लिंबू सोडा पेला, जराशी एनर्जी आली. आता परत थकल्यामुळे सारखा रेकॉर्ड करता नाहीत. हा मॅप आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. आता थोडंसं राहिलं आहे, पोचू आता. पायऱ्या पण लागतात, पायऱ्या पण चढू शकता किंवा स्लोपने. मी तर प्रेफर करतो उतरताना पायऱ्या, कारण की मांड्या लगेच भरतात आता पायऱ्या यूज केल्या. चढताना तर नुसते घोडे आहेत. तर ऑलमोस्ट पोचलो आहे. आता प्रसाद घेतो थोडासा आणि मग दर्शन घेतो. जाम घाम फुटला मला आणि केलरच्या इथे जाम नाचलेलो आम्ही. पायऱ्या चढतो, पोचलो. आता लॉकर रूममध्ये मोबाईल वगैरे जमा होतील, शूटिंग करणं अलाउड नाही तिथे. आता आम्ही डायरेक्ट दर्शन घेणार आहे, कारण की इथे खूप लाईन आहे. तर जरा एक सेटिंग लावली आहे, त्याला सांगितलं तो डायरेक्ट दर्शन करून देईल. मोबाईल ठेवतो आम्ही, भेटूया नंतर डायरेक्ट दर्शन झाल्यावर. ही गुफा येते, इथून आम्ही आलो. आता जाम भारी दर्शन झालं, जाम मजा आली आणि त्यांनी इन्फॉर्मेशन खूप चांगली दिली तिथे. आता आम्ही जर VIP दर्शन नसतं घेतलं तर एवढ्या लाईनीत राहायला लागलं असं आम्हाला 3-4 तास. जय भोले की इथून एंट्री येते. मी आता आम्ही जरा फोटोशूट करतो आणि निघतो. जय भोले. जय बोले. आम्ही आता मसाला डोसा खातो, जाम भूक लागली. खाऊन भेटू आता डायरेक्ट. आम्ही 1:30 वाजता चालायला सुरुवात केली. आता वाजल्या 3:30. आम्हाला लवकरात लवकर खाली जायचं आहे. परत रिक्षा पकडायची, तिथून टॅक्सी स्टँडकडे जायचं आहे. मगाशी चढताना स्लोपने आलो, आता उतरतो पायऱ्यांनी, कारण की पायऱ्या इझी पडतात. जाम पायऱ्या आहेत. काल ही पण आम्हाला उतरताना भेटली. आता जे मित्र भेटले, काल आम्ही येताना खूप थकलेलो होतो वैष्णोदेवी उतरताना, तर हे आम्हाला अर्धकुवारीची भेटले आणि अशी एनर्जी आली, एवढी मस्ती करत खाली आलो, म्हणजे तो थकवाच जाणवला नाही.
म्हणजे कधी कधी अशी माणसं भेटतात की आपल्याला आपण सगळं विसरतो त्या गोष्टी. तुम्ही कधी इथे आले कटरामध्ये तर शिवकोडी करायला विसरू नका, कारण की जी आतमध्ये गाभाऱ्यात जे मूर्ती आहेत त्यांची एक सेपरेट अशी स्टोरी आहे प्रत्येकाची. आणि तिथे एक असे बाबा होते, त्यांनी 6 महिन्यामध्ये तिथे म्हणजे त्या गाभाऱ्यात एक गुफा होती, त्या गुफेतून 6 महिन्यातून त्यांनी अमरनाथ यात्रा केली इथून. तर अशी रहस्यमय गोष्टी खूप आहेत तिथे. तर तुम्ही कधी कटरामध्ये आले तर नक्की इथे व्हिजिट करा. म्हणजे हा तीर्थक्षेत्राला तुम्ही नक्कीच या आठवणी. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.